10 जून 2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार महेश शिंदे यांना माहिती मिळाली की एक इसम चोरीचे सोन्याचे चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी मोहोळवरून पुढे सोलापूर हायवे मार्गे जुना पुणा नाका येथून सोलापूर शहरात येणार आहे। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या तपास पथकाने बातमीच्या ठिकाणी तात्काळ जाऊन सापळा लावून सदर ठिकाणी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार नामे शंकर उर्फ हाड्या उर्फ रवी मधुकर पवार वय 22 व्यवसाय मजुरी राहणार भंडारपायथा येलवडी जुन्या टोलनाक्याजवळ देहूगाव पुणे सध्या ढोक बाभुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेतले। यावेळी नमूद आरोपीकडे MIDC पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने तसेच वळसंग पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटरसायकल मिळून आली। त्यामुळे सदरची मोटरसायकल व दागिने जप्त करण्यात आले। त्यानंतर आरोपी नामे शंकर उर्फ हाड्या उर्फ रवी मधुकर पवार या सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी MIDC पोलीस ठाण्याकडील वरील नमूद गुन्ह्यात अटक केली। त्यानंतर नमूद आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान कौशल्यपूर्वक तपास करून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण 50 ग्रॅम 590 मिलीग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत 1,42,000 रुपये किमतीचे 50 ग्रॅम 590 ग्रॅम सोन्याचे 1,42,000 रुपये किमतीचे दागिने 263 ग्रॅम 500 मिलीग्रॅम वजनाचे चांदीचे 25,250 रुपये किमतीचे दागिने मोटरसायकल 55,000 रुपये रोख रक्कम 16,500 रुपये मिळून आले। आरोपी हा घरफोडी करण्यासाठी वापरत असलेली कटावणी असा एकूण 2,38,850 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत। अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या तपास पथकाने उत्कृष्ट कामगिरी करून घरफोडीचे 5 गुन्हे आणि मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आणून एकूण 2,38,850 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस अंमलदार महेश शिंदे, अनिल जाधव, कुमार शेळके यांनी केली। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये निलोफर तांबोळी, बापू साठे, सुभाष मुंडे, सिद्धाराम देशमुख, चालक सतीश काटे, बापू काळे यांनी मदत केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।